योहानाने लिहिलेले पहिले पत्र अध्याय 2 मराठी. योहानाने लिहिलेले पत्र अध्याय 2. योहानाने लिहिलेले पत्र अध्याय 2. अहो माझ्या मुलांनो, तुम्ही पाप करू नये म्हणून हे मी तुम्हास लिहितो. जर कोणी पाप केलंच तर धार्मिक असा जो येशू ख्रिस्त तो पित्याजवळ आपला कैवारी आहे, तोच आपल्या पापाबद्दल प्रायश्चित्त आहे आणि आपल्याच पापाबद्दल केवळ नव्हे तर सर्व जगाच्याही पापाबद्दल आहे. आज्ञापालन करणे हे परमेश्वर सहवासाचे प्रमाण आहे. आज्ञापालन करणे हे परमेश्वर सहवासाचे प्रमाण आहे. आपण त्याच्या आज्ञा पाळल्या म्हणजे आपण त्याला ओळखतो हे आपणास कळून येते. मला त्याचे ज्ञान आहे असे म्हणून त्याच्या आज्ञा जो मानित नाही तो लबाड आहे, त्याच्या ठायी सत्य नाही. जो कोणी त्याचे वचन पाळतो त्याच्यामध्ये परमेश्वराची प्रीती खरोखर पूर्ण झाली आहे. यावरून आपल्याला कळून येतं की आपण त्याच्या ठायी आहोत. मी त्याचमध्ये राहतो असे म्हणणाऱ्याने तो चालला तसे स्वतःही चालले पाहिजे. प्रियजन हो, मी तुम्हास नवी आज्ञा लिहित नाही, जी प्रारंभापासून तुम्हास दिलेली जुनी आज्ञा तीच लिहितो. जे वचन तुम्ही ऐकले ती जुनी आज्ञा आहे. मी तुम्हास पुन्हा ती आज्ञा नवी अशी लिहितो. ती त्याच्या व तुमच्या संबंधाने खरोखर तशीच आहे. कारण अंधकार नाहीसा होत आहे व खरा प्रकाश प्रकाशत आहे. मी प्रकाशात आहे असे म्हणून जो आपल्या बंधूचा द्वेष करतो तो अजून अंधारातच आहे. आपल्या बंधूवर प्रीती करणारा प्रकाशात राहतो आणि त्याच्या ठायी अडखळत नसते. आपण आपल्या बंधूचा द्वेष करणारा अंधकारात आहे व अंधकारात चालतो, तो कोठे जातो हे त्याला ठाऊक नसते. कारण अंधकाराने त्याचे डोळे आंधळे केलेले आहेत. मुलांनो, मी तुम्हास लिहितो कारण त्याच्या नावामुळे तुमच्या पापांची तुम्हास क्षमा झाली आहे. बापांनो, मी तुम्हास लिहितो कारण जो प्रारंभापासून आहे त्याचे ज्ञान तुम्हास झाले आहे. तरुणांनो, मी तुम्हास लिहितो कारण दुष्टाला तुम्ही जिंकले आहे. मुलांनो, मी तुम्हास लिहिले आहे कारण तुम्हास पित्याचे ज्ञान झाले आहे. बापांनो, मी तुम्हास लिहिले आहे कारण जो प्रारंभापासून आहे त्याचे ज्ञान तुम्हास झाले आहे. तरुणांनो, मी तुम्हास लिहिले आहे कारण तुम्ही सबळ आहात. तुम्हामध्ये परमेश्वराचे वचन राहते आणि त्या दुष्टाला तुम्ही जिंकले. जगावर व जगातल्या गोष्टीवर प्रीती करू नका. जर कोणी जगावर प्रीती करतो तर त्याच्या ठायी पित्याची प्रीती नाही. कारण जगात जे सर्व आहे ते म्हणजे देहाची वासना, डोळ्याची वासना व संसाराची फुशारकी ही पित्यापासून नाही तर जगापासून आहे. आणि जग व त्याची वासना ही नाही तशी होत आहे. पण परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे करणारा सर्व काळ राहतो. ख्रिस्त विरोध्यांच्या बाबतीत इशारे. ख्रिस्त विरोध्यांच्या बाबतीत इशारे. मुलांनो, ही शेवटची घटका आहे आणि ख्रिस्त विरोधी येणार असे तुम्ही ऐकले त्याप्रमाणे आताच पुष्कळ ख्रिस्तविरोधी उठले आहेत. यावरून आपल्याला दिसून येतं की ही शेवटची घटका आहे. ते आपल्यातूनच निघाले तरी ते आपले नव्हते. ते आपले असते तर आपल्याबरोबर राहिले असते. त्यांच्यातील कोणी आपला नाही हे प्रगट व्हावे म्हणून ते निघाले. तुम्हाला पवित्र प्रभूपासून अभिषेक झाला आहे. तुम्हाला सर्व गोष्टी कळतात. तुम्हाला सत्य कळत नाही म्हणून मी तुम्हास लिहिले आहे असे नाही. तुम्हाला ते कळते आणि कोणतेही असत्य सत्यापासून नाही म्हणून लिहिले आहे. येशू हा ख्रिस्त आहे. हे जो नाकारतो त्याशिवाय लबाड कोण आहे? जो पित्याला व पुत्राला नाकारतो तोच ख्रिस्तविरोधी आहे.
जो कोणी पुत्राला नाकारतो त्याला पिता नाही, जो पुत्राला स्वीकारतो त्याला पिता आहे. तुमच्याविषयी म्हटल्यास, जे तुम्ही प्रारंभापासून ऐकले ते तुम्हामध्ये राहो. जे तुम्ही प्रारंभापासून ऐकले ते जर तुम्हामध्ये राहिले तर तुम्हीही पुत्रामध्ये व पित्यामध्ये राहाल. जे वचन त्याने स्वतः आपल्याला दिले ते सार्वकालिक जीवन आहे. तुम्हास बहकविणाऱ्या लोकांविषयी हे मी तुम्हास लिहिले आहे. तुम्हाविषयी म्हटल्यास, तुम्हास त्याचपासून जो अभिषेक झाला तो तुम्हामध्ये राहतो आणि तुम्हाला कोणी शिकवावे याची गरज नाही. त्याचा अभिषेक तुम्हास सर्वांविषयी शिकवतो. तो सत्य आहे, असत्य नाही. म्हणून त्याने तुम्हास शिकवल्याप्रमाणे तुम्ही त्यामध्ये राहता. तर आता मुलांनो, त्यामध्ये राहा, यासाठी की तो प्रगट होईल तेव्हा आपल्याला धैर्य असावे आणि त्याच्या येण्याच्या वेळेस त्याचपासून लाजेने माघार घ्यावी लागू नये. तो नीतिमान आहे असे जर तुम्हास माहीत आहे, तर जो कोणी नीतीने चालतो तो त्याचपासून जन्मलेला आहे हेही तुम्हाला माहीत झाले आहे.